शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन 1 तेसलोनिकाकारास याचा 5वा अध्याय 16 ते 18 वचन. 1 तेसलोनिकाकारास याचा 5वा अध्याय 16 ते 18 वचन. सर्वदा आनंद करा, नेहमी प्रार्थना करीत राहा, प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. 1 तेसलोनिकास पत्र 5वा अध्याय आम्ही आज वाचला आणि या वचनांमध्ये पहिली बाब प्रभूचं वचन सांगतं की आम्ही आनंदित असावं. आज आम्ही दुःखी आणि त्या दुखण्याचा आम्ही विचार जास्ती करत असतो. अनेक वेळा आमचं जीवन आणि दिवस आणि आमचे क्षण हे दुःखाने विचार करूच आमचे निघून जातात. अनेक आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग असतात की आम्हाला ते अतिशय सहण्याच्या पलीकडे जाते. परंतु याच्या विपरीत देवाचं वचन सांगते की आनंदित असा. किती अशक्य असं वाटणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रभू करण्यास सांगतो, परंतु ज्यावेळेस आम्ही करतो तर निश्चितच या दुःखाच्या अनेक प्रसंगातून आम्ही जात असताना प्रभू आम्हाला हिंमत पुरवतो, प्रभू आम्हाला आनंदाने भरतो. अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये हावी होत असेल, परंतु जेव्हा आम्ही आनंदित असतो, परमेश्वर त्या सर्व प्रसंगातून आम्हाला बदलून काढतो. कारण की आमचं जीवन हे सकारात्मक होते. आनंदाने आमचं शरीर हे उत्तम आणि चांगलं बनते. कारण की प्रभूचं वचन सांगते नीतिसूत्रामध्ये, आनंद हा मनाची
चांगली औषध आहे. मनाला ज्यावेळेस आम्ही आनंदित ठेवतो तर शरीर पण त्याचप्रमाणे रिएक्ट करते. आणि म्हणून महत्त्वाचं आहे की आम्ही आनंदित असावं आमच्या जीवनामध्ये. पौलुस म्हणतो की प्रभूमध्ये सदा आनंद करा. कारण मी पुन्हा म्हणतो, आनंद करा. दुःख प्रसंग रोजच राहतील, परंतु आनंद त्याच्यामध्ये आम्ही जर शोधला तर निश्चितच ते दुःख आणि अनेक प्रसंग निघून जातील. आमच्या जीवनामध्ये प्रभू म्हणतोय की हे सर्व करण्यामध्ये आम्ही निरंतर प्रार्थनेत असावं. हे तेवढंच महत्त्वाचं घटक आहे. आणि म्हणून या ठिकाणी पौल म्हणतो निरंतर प्रार्थनेत असा. कारण का ह्याच्याद्वारे आम्ही देवासोबत संभाषण करतो, देवासोबत बोलतो. प्रार्थना एक महत्त्वाचा दुवा आहे ज्याद्वारे आम्ही परमेश्वर आणि आमचा संबंध अजून घनिष्ठ करून घेतो. प्रभू सांगतोय की या सर्व गोष्टीमध्ये आमच्या जीवनामध्ये धन्यवादित या उपकारस्तुतीय जीवन आमचं असणं गरजेचं आहे. सर्व स्थिती असो, वाईट या चांगली, परंतु आम्ही प्रभूच्या जवळ सदैव उपकारस्तुती करावी प्रत्येक प्रसंगासाठी. परमेश्वर त्या वाईट प्रसंगाला पण आनंदात बदलेल आणि आमचं जीवन तो निश्चितच देवाची इच्छा पूर्ण करणारा होईल. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना सहाय्य करो, त्याच्या आशीर्वादाने भरो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, आम्ही आज तुझ्या चरणाजवळ येतो. तुझं वचन म्हणतंय की आम्ही तुला प्रसन्न करणारं जीवन जगावं. आणि प्रभू त्यासाठी आम्हाला तुला उपकारस्मरणीय, तुला सदैव धन्य म्हणणारं जीवन आमचं जीवन तू बनव. प्रभू प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा, प्रत्येकाला आनंदात ठेव. त्यांचं दुःख हारून काढ, त्यांच्या दुःखावर त्यांना विजय दे. आणि प्रभू त्यांना तुझ्या आनंदाने भर. कुटुंबामध्ये येऊ दे आनंद, त्यांच्या जीवनामध्ये आनंद असू दे आणि त्यांचं जीवन सदोदित तुझी इच्छा पूर्ण करणार होऊ दे. प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.